अमरावती जिल्ह्यात उपमुख्यमंत्र्यांच्या तापकेला दाखविले काळे झेंडे, शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी, गुन्हे दाखल. यवतमाळ जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या अमृत योजना पाणी पुरवठ्याच्या कुचकामी का ठरली? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल. मुंबईत आढावा बैठक घेऊन योजना सुरळीत करण्याचा शब्द. अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक येथे 25,000 जनावरांच्या उपचाराची जबाबदारी एकाच डॉक्टरवर. अडगावच्या डॉक्टरांकडे हिवरखेडचीही जबाबदारी. जनावरांवर उपचार होणार तरी कसा? बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे मांस विक्रेत्यामध्ये तुफान राडा. चिखली बाजार परिसरातील घटना. अचानक घडलेल्या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये धास्ती. वाशिम जिल्ह्यात पुन्हा पावसाचा कहर. 8 मंडळात अतिवृष्टी, पिकांना फटका. मानोरा तालुक्यातील 6 तर मंगरुळपीर तालुक्यातील 2 मंडळांचा समावेश. नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्या पिशा सोडेना. अमरावती जिल्ह्यात दादासाहेब गवई अजातशत्रू फडणवीस. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. सरन्यायाधीशांची गौरवास्पद उपस्थिती. यवतमाळ जिल्ह्यात अखेर नगर परिषदेतील निविदा प्रक्रिया केली रद्द. शहर काँग्रेसचे आंदोलन. आमदार मांगुळकर यांच्या हस्ते सोडले उपोषण. अकोला जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणाचे नियोजन आधीच माहिती नव्हते का? उंबरी गुडदी रस्त्यावरील नाली बांधकामाचा गोंधळ. बुलढाणा जिल्ह्यात मतदार यादीत 5,291 मृतांची नावे. 7,700 मतदारांची नावे 2 वेळा. उद्धव सेनेच्या जयश्री शेळकेंनी उपस्थित केले प्रश्न. मालेगाव तालुक्यात समृद्धीवर बंजारा समाज बांधवांचे रास्ता रोको आंदोलन. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. अमरावती जिल्ह्यात लाचखोर पोलीस हवालदार 2.5 महिन्यानंतर ट्रॅप. केस सौम्य करण्यासाठी मागितली 20,000 रुपये लाच. एसबीची कारवाई. यवतमाळ जिल्ह्यातील करंजी रोड येथे शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव या मागणीसाठी करंजी रोड येथे बुधवारी वणी यवतमाळ राज्य महामार्गावर शेतकऱ्याने ठिय्या देऊन चक्काजाम आंदोलन केले. समाज माध्यमातून 50 कोटींच्या ऑनलाईन फसवणुकीचा पर्दाफाश. अकोला जिल्ह्यातील 6 आरोपींना मुंबईत छत्तीसगड पोलिसांनी ठोकल्या बेड्या. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे महायुतीत नवा ट्विस्ट. शिंदेसेनेला हवे आता चिखलीचे नगराध्यक्षपद. तुम्ही आम्हाला चिखली द्या, मी तुम्हाला बुलढाणा देतो. संजय गायकवाड. राजकारण तापणार. वाशिम जिल्ह्यातील जौडका रेल्वे येथे दुचाकींची धडक. पती पत्नीसह 3घांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. नागपूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात. अमरावती जिल्ह्यात जेसीबीने पाईपलाईन फोडली. लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया. रहदारी ठप्प. पाणी पुरवठा होणार का सुरळीत? यवतमाळमध्ये देवस्थानाच्या जमिनीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. शेतकऱ्यांची आमदारांसोबत जिल्हा कचेरीवर धडक. अकोला जिल्ह्यातील ओकोट येथे कॅटोन बेल्टमध्ये कापूस उत्पादक शेतकरी सापडले दुहेरी संकटात. ओल्या कापसाला बाजारात भाव मिळेना. वेचणीसाठी मोजावे लागतायत किलो मागे 10 रुपये. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे रील बनविण्याच्या नादात तरुणाचा बळी. 1 गंभीर जखमी. गंभीर जखमी युवकावर रुग्णालयात उपचार सुरू. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात तोडनाडा गोटी येथील खाजगी कुंपण नलिकेतून येते गरम पाणी. ग्रामस्थांमध्ये कुतूहलासह भीतीचे वातावरण. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात साहेब कायम कचऱ्यातच बसायचं का फळे विकायला? पुन्हा गुजरी बाजारात अतिक्रमण. परतवाड्यात प्लास्टिक मुक्तीचा फज्जा. यवतमाळ जिल्ह्यातील जरी येथे 10,000 गरीब कुटुंबांना मिळाले दिवाळी भेट. सामाजिक कार्यकर्ते किसन बोरोले यांचा पुढाकार. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात नीलगायची दुचाकीवर उडी. 3 जण जखमी. शावणी ते खडकी दरम्यानची घटना. 2 महिला गंभीर. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे उद्धव सेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच लोणार येथे जनता दरबार आयोजित करून नागरिकांशी थेट संवाद साधला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे जेल भरो आंदोलन. आंदोलक स्थानबद्ध. नागपूर येथील महाएल्गार आंदोलनास पाठिंबा. अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पुन्हा येथे हाती आलेले सोयाबीन कोरडे होण्याआधीच पावसामुळे ओलसर झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. उर्वरित पिकांची अवस्था बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणीत परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान. शासकीय खरेदी केंद्र बंदच. व्यापाऱ्यांकडून लूट. अकोला जिल्ह्यातील आलेगाव अडकले अस्वच्छतेच्या विळख्यात. नाल्यांची सफाई नाही. सांडपाणी रस्त्यावर. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात सेवा केंद्र की फसवणुकीचे ठिकाण. दुकानांना टाळे तरीही मिळते प्रमाणपत्र. मोरक्याचे सुगाव असूनही पोलीस कारवाई ठप्प. खामगाव शहरात बनावट कागदपत्रांचा गोड. वाशिम जिल्ह्यात कुतूहल विज्ञान प्रदर्शनाची जय्यत तयारी. बैठकीत नियोजन. विज्ञान भारतीतर्फे वाशिमात आयोजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन. अमरावती जिल्ह्यात सोयाबीन खरेदी भावांतर योजना लागू करा. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे ई वर्गाच्या जमिनी कसणाऱ्या अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक नेते मतीन भोसले यांच्या नेतृत्वात बुधवारी गोंड बुरांडा या तालुक्यातील आदिवासी बांधवांनी तहसीलदारामार्फत शासनाला निवेदन दिले। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणारे हजारो कामगारांना 31 ऑक्टोबरपूर्वी आधार आधारित ई-केवायसी न केल्यास त्यांची मंजुरी थांबवण्याची शक्यता निर्माण झाली। बुलढाणा तालुक्यातील मासरूड शिवारात काळविंटांची टक्कर, ठिबकच्या नळी अडकून एकाचा मृत्यू, वन विभागाच्या हलगर्जीपणावर नागरिकांकडून संताप। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळ पीर येथे एका 23 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 29 ऑक्टोबर रोजी शहरालगतच्या पंचशील नगर येथे घडली। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात अंदाजे 35,000 हेक्टर शेत जमिनीवर गहू, चणा या रब्बी पिकांच्या हंगामाची पेरणी होणार, मात्र पेरणीसाठी मशागतीला अवकाळी पाऊस अडसर ठरत असल्याने ती कामे ठप्प आहेत। रब्बी पिकांची सुरुवात उशिरा होण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली। यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यातील पुनवट येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये सन 2003-04 मध्ये 10व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा पार पडला। खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू होणार, जादा रक्कम देऊन सुविधा, शासनाचा महसूल वाढणार, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या मिळणार नागरिकांना सेवा। बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यातील जांभोरा परिसरात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले, वादळी पावसाने जांभोरा परिसरातील पिकांचे नुकसान। वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील बेलोरा आणि वोठली परिसरात 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। या पावसामुळे खराडी नदीला मोठा पूर आला असून नदीकाठी असलेल्या शेतामध्ये पाणी शिरल्याने कपाशी व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले। अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागे लावलेली पावसाची साडेसाती अद्याप सुटलेली दिसत नाही। खरीप हंगामात अतिवृष्टीने सर्वस्व हिरावून घेणाऱ्या पावसाने आता रब्बी तोंडावर जोरदार आगमन करून शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरवली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा दुधागिरी देवठाणा तांडा येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला। अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या वाडेगाव परिसरातील अकोला वाडेगाव मार्गावर उगवलेले बंगाली बांबडीच्या काटेरी फांद्यामुळे वाहन चालकांना त्रास होत असून अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत। या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वाहन चालक व ग्रामस्थांनी केला। बुलढाणा जिल्ह्यात शेत रस्ते अभावी सोयाबीनच्या सुळ्या शेतातच सडल्याने नुकसान, लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाड परिसरातील स्थिती बिकट, सोयाबीनला फुटले कम। वाशिम जिल्ह्यात युवा महोत्सव हा तरुणाईतील कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले। अमरावती जिल्ह्यातील नेर पिंगळाई येथे बुधवारी रात्रीपासून कोसळलेल्या अवकाळी पावसाने नेर पिंगळाई परिसरात वेचणीस आलेला कापूस भिजला, तर कापलेले सोयाबीन मातीत मिळाल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात बुधवारी रात्री 2 ते 3 वाजेदरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला, त्यामुळे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानित संकट ओढवले आहे। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे विविध आजारांनी डोके वर काढले असून शासकीय दवाखाने व खासगी क्लिनिकमध्ये रुग्णांची गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मोताणा येथे शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी दिवसभर सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या नागपूर आंदोलनाला समर्थन देत महाविकास आघाडीच्या वतीने मोताणा येथे मलकापूर बुलढाणा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। वाशिम जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या आरक्षण सोडतीनंतर वाशिम तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला। शहरासह ग्रामीण भागात सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सक्रिय होत असून स्थानिक राजकारणाचा रंग चढू लागला।